नमस्कार. घरच्या घरी करूया आपण ढाबा स्टाईल भुना मटर. त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये पाणी उकळत ठेवले. त्यामध्ये पाव चमचा खायचा सोडा घालायचा. त्यामध्ये सोललेले अर्धा किलो मटर धुवून घ्यायचे आणि ते उकळून घ्यायचे, आपण शिजवून घ्यायचे या पाण्यामध्ये. शिजलेले मटर आता आपण एका चाळणीमध्ये उपसून ठेवायचे. त्यानंतर एका पॅनमध्ये अर्धी वाटी तेल घ्यायचं. त्यामध्ये पाव चमचा जिरं, किसलेले 2 कांदे, हिंग, आलं लसूण पेस्ट 2 चमचे, बारीक चिरलेले 2 टोमॅटो हे व्यवस्थित परतून घ्यायचं. त्यामध्ये भिजवलेली खसखस 2 चमचे घालून पेस्ट करून घ्यायची. 50 ग्रॅम खवा घालायचा. ते व्यवस्थित मिक्स करून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. तर त्यामध्ये हळद पाव चमचा, तिखट 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, धना पावडर अर्धा चमचा, चवीनुसार मीठ घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. चवीपुरतं मीठ घालायचं त्यामध्ये आणि उकडलेले मटार घालून भाजी व्यवस्थित परतून घ्यायची. त्यामध्ये वरून थोडं लिंबू पिळायचं. भाजी व्यवस्थित परतून घ्यायची तेल सुटेपर्यंत. यामध्ये पाणी घालायचं नाही अजिबात. आपण थोडा वेळ वाफेवर ठेवून त्यामध्ये लिंबू पिळून वरून कोथिंबीर घालून मिक्स करायची. ही भाजी आपली तयार झालेली आहे. आपली भाजी तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. ही भाजी चपाती किंवा पराठ्याबरोबर खूप छान लागते.